मॅडमने सांगितलं की तुला राकेश सरांचं लेक्चर अटेंड करायला जायचं. तर राकेश सर म्हणजे 2 वर्षापूर्वी आम्ही कार्यक्षेत्राला काम करायचे कॉन्सिलर होते ते. तर मी म्हटलं राकेश सरांसोबत आपण इतके दिवस राहिले काय बरं करणार म्हणजे काय लेक्चर देणार असेल होते त्याची उत्सुकता होती तर राकेश सर काय बोलणार आहे. तर आज ऐकून म्हणजे आज समोर आल्यावरती माहिती पडलं की आपल्यासोबत एखादी व्यक्ती असते जेव्हा ती आपल्यासोबत असते तेव्हा आपल्याला त्याचं मूल्य नसतं की व्यक्ती आपल्यासोबत आहे याच्यामध्ये काय आपण ते घेत नाही. पण आज किती मोठी फी जमा करून असतात नाही तेव्हा माहिती पडलं की आपल्याला होत नाही तेव्हा पे करायला लागेल. म्हणजे आपल्या लाईफमध्ये परत असं होतं की आपण एखादी गोष्ट आपल्यामध्ये असते किंवा आपल्याजवळ असते तेव्हा आपण किंमत करत नाही. फॉर एक्झाम्पल म्हणजे एका राजाच्या राजदरबारामध्ये तो एक कॉम्पिटिशन होतो. एक तलाव असतं, तलावामध्ये मगर सोडलेला असतात आणि तो राजा सांगतो की मगराच्या तलावावरून स्विमिंग त्या पारून पारपर्यंत करून येईल त्याला आम्ही खूप सारं बक्षीस दिलं म्हणजे राष्ट्रीय महाराष्ट्र उदयविद्या विकास केंद्र फॉर सेंटर फॉर ह्युमन एक्सलन्स जळगाव यांच्यामार्फत आयोजित आपला वन डे लाईफ स्किल प्रोग्राम इथं आपला दिवसभर संपन्न झाला आहे. त्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राजीव अहमद सरांनी परिपूर्ण असं मार्गदर्शन केलं आहे. फीडबॅक आपण सर्वांनी ऐकला आहे. हा कार्यक्रम ज्या उद्देशाने आम्ही ठेवला होता इथं ऑरेंज केलं होतं, अरेंज केलेलं होतं, त्यामध्ये तुम्हाला सर्व मिळालं ते बघून मला खूप समाधान मिळाले. त्यानंतर आम्ही आता जैन सोबतची मीटिंग आम्हाला बोलवली त्यामध्ये याच्याच पद्धतीने आमचं प्रेझेंटेशन असणार आहे. त्यासाठी आम्ही ते कार्यक्रम घेतला. हा एक वेगळा आपला कार्यक्रम होता. वेगळं एक ऍक्टिव्हिटी आम्ही एमसीडीच्या माध्यमातून राबवली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगावला आपण हा पहिला प्रयोग केला आहे. कारण आता गव्हर्नमेंट बदललं, गव्हर्नमेंटचे पॉलिसीज बदलले आहेत. त्या पॉलिसीच्या दरम्यानमध्ये आम्हाला नॉन स्पॉन्सर ऍक्टिव्हिटी घ्यायचे आहेत. त्या बेसवर आम्ही हा फायनल केला होता. आता याच्या पुढे या कार्यक्रमातून खूप मोठी चालना मिळाली. इतर ऍक्टिव्हिटी आमच्या अशा वेगळ्याच असतील, ज्या कॉमन नसतील, वेगळं काहीतरी असणार आहे. त्यामध्ये अशाच ऍक्टिव्हिटी आम्ही घेत राहणार आहोत. नंतर जैनमध्ये तशी ऍक्टिव्हिटी होते आणि पुढे राकेश सरांच्या माध्यमातून आपण कार्यक्रम घेणार आहोत. तसंच सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहेच. आजच्या या कार्यक्रमाला सरांनी संपूर्ण दिवस जे मार्गदर्शन केलं आणि देशी कॉलेजने जे आपल्याला प्रिमाइसेस उपलब्ध करून दिला, त्यानंतर त्यांचा स्टाफ उपलब्ध करून दिला, व बाकी ज्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल आणि राजीव सरांनी पूर्ण दिवस मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा आपला कार्यक्रम संपल्याचं घोषित करतो.